एकतर भरपूर ऊन आहे इकडे. गुड मॉर्निंग गायज. तर आम्ही आलो काल रात्री मुंबईला आणि लगेच आज सकाळी आम्ही कामाला जातोय. सगळेजण मला किट्टू बिट्टूच्या बर्थडे व्लॉगबद्दल विचारतोय. तर माहीत नाही त्या व्लॉगमध्ये काय झालंय की यूट्यूबने सांगितले की तो व्लॉग आम्ही कम्युनिटी गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट काहीतरी त्याच्यामध्ये आहे. बरं त्यांनी मला तो पार्ट सांगितला जो त्याच्यात मला काहीच वाटलं नाही की काही असं आक्षेपार्ह आम्ही काही दाखवलंय किंवा काय. आणि जर मी तेवढा पार्ट कट करून परत तो व्लॉग अपलोड केला मला थोडीशी रिस्क वाटते, कारण काही त्याच्यात मला तरी काही आक्षेपार्ह वाटत नाहीये. पण जर परत त्यांना काही वाटलं तर मग काय करणार. त्यामुळे बेटर तो व्लॉग नको अपलोड करूया असा मी डिसिजन घेतलाय. आणि आज आहे दादाचा बर्थडे, तर आज आम्ही तसंही किट्टू बिट्टूला भेटायला जातोय. तर तुम्हाला किट्टू बिट्टू दिसतील आज. सगळ्यांना किट्टू बिट्टूला बघायचं आणि तुझा टाइमपास तो त्यांना आवडतो. इन्सेन. ही बघ पाल, गाडीवर पाल. ही बघ काय फरक पडतोय. काय फरक म्हणजे हिचा प्रॉब्लेम एवढे जोरात ओरडतेस येड्यासारखी. अरे समोर आली आहे पाल. अरे यार, अरे शपथ. काय प्रॉब्लेम काय रे हिचा. हे काय आहे कुणाल, हे मी काय समजू याला. कुणाल गाडी थांबव, तिला हाकलव. काय नाही जाईल ती. कुणाल तिला हाकलव. कुणाल वायपर नको फिरव, ती चिरडेल प्लीज. तिथपर्यंत नाही जाणार, ते घाबरणार. थांबव कुठेतरी गाडी प्लीज. होय ग ती ह्या बाजूला येते. कुणाल कुणाल ती इकडे काय पण येते. केली नाही केली. आता मी गाडी तर खाली कशी उतरू सांग मला. हाय तिथं. कसं उतरू. जोरात ओढून समोर पाल दिसला ना, मी काय करू सांग. शिस्तीत सांग पाल आहे. वाव, हाऊ नाईस. मारायला आले. मारायला आली म्हणजे समोर मला पाल कुठेही किती काचात असली तरी माझं काय होतं तुला माहितीये ना. पण समोर ऍक्सिडेंट करशील त्याचं काय. पण पटकन पाल दिसली. आता कशी अनएक्सपेक्टेड होतं ना ते सगळं. इथे पाल आहे काहीच किती इथे कुठेतरी आहे. मी नाही गाडीत उतरणार. मी नाही होतं, मी ह्या बाजूने उतरणार. आता तू जाऊन बघ पहिलं. सौरभ बघेल जाऊन. सौरभ बघ आणि सांग पाल गेली आहे का. उगीच खोटं अजिबात बोलायचं नाही. वर असेल तर तिला घालवायचं आणि मगच मला उतरायला सांगायचं प्लीज. आधीच सांगते ना. तर गेली ताई म्हणून सांगा. मी उडी मारेन. आणि ती आजच तू माझ्या अंगावर पाल टाकली होतीस ती खोटी आणखी. नको ते काहीतरी काहीतरी. नाही गेली आहे ही बघ. वर आहे सनरूफ वर. बाहेर आहे ही बघ. अरे माझ्याकडेच काय टाकतोय. माझ्याकडेच फेकतोय. तर म्हणजे आमच्या सिंधू उद्योगच्या शॉपमध्ये आज पुन्हा एकदा चोरी झाली आणि आजचा माझा संपूर्ण दिवस हा त्याच्यामध्येच गेला की ते काय होत आहे, कसं होत आहे, पोलीस स्टेशनला जा, या सगळ्या गोष्टी करा, ह्याच्यामध्येच गेला. प्रत्येक वेळेला काय होतं ना की खूप छोटी छोटी चोरी आहे म्हणून आम्ही खूप इग्नोर करतोय. पण अशा प्रचंड टोळ्या या कामोठीमध्ये फिरत आहेत आणि अशा खूप चोऱ्यांच्या प्रकरणं भरपूर होत आहेत. म्हणून आम्ही पोलिसांना भेटलोय. पोलिसांनी आम्हाला थोडे दिवस द्यायला सांगितले. त्यानंतर काय होईल या प्रकारावरती मी नक्की एकदा बोलेन, कारण मला बोलायचंच आहे. पण जर पोलिसांनी सुद्धा वेळ मागितलेला आहे आणि ते बघणार आहे तर बघूया की या घटनेवरती पोलीस कशा प्रकारे लक्ष देत आहेत आणि नक्की काय होतं आहे. आणि उद्या आहे वटपौर्णिमा. माझी सगळी वटपौर्णिमेची तयारी चालू आहे. मी आता काही गोष्टी घेतल्या आहेत. आता उद्या सकाळी मला जाऊन वडाची पूजा करायची आहे. तर तो व्लॉग तर तुम्हाला मी नक्कीच टाकेल. पण आज दादाचा बड्डे आहे. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आज दादाचा बड्डे आहे. त्याच्या बड्डेसाठी जाणार आहोत आणि किट्टू बिट्टूला भेटणार आहोत. तर आता थोडा वेळ मी वाट बघते, कारण कुणालचं काम अजूनही झालेलं नाही आहे. एकदा कुणालचं काम झालं की मग आम्ही सगळे निघू आणि आम्ही सगळे म्हणजे मी आणि कुणाल निघतोय. मी आणि कुणाल मस्त दादाच्या बड्डेसाठी जाऊ. आणि तुम्हाला माहिती आहे का, प्रणामचं ना खूप अमेझिंग साडीचं कलेक्शन आलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी त्याबद्दल थोडं सांगितलं पाहिजे ऑनलाईन, कारण ऑनलाईन कस्टमर्स जे आहेत त्यांच्यापर्यंत ह्या छान छान साड्या पोचल्या पाहिजे. मी एकच ना रँडम तुम्हाला साडी दाखवते. तुम्हाला कशी वाटते मला सांगा. खूप भारी साड्या आहेत ह्या आणि खूप सॉफ्ट आणि अशा मस्त साड्या आहेत ह्या. मला कधी एकदा हे सगळं लॉन्च करते असं झालंय तुमच्यासमोर. आणि मला शॉप आम्ही बघतोय की लवकरच तुमच्यापर्यंत छान छान ह्या ज्या साड्या आहेत ना, ही याची बॉर्डर वगैरे एवढी सुंदर आहे. ह्या साड्या मी अजून नेसले नाहीये त्याच्यामुळे लोकांना माहिती नाहीये. पण आता जी मी लग्नात सुद्धा हे केली होती, मी अजून एक हळदीला पण साडी करणार होते. ह्या सगळ्या प्रणामच्याच साड्या होत्या. तर काही एक्सपेन्सिव्ह ज्या साड्या असतात ना, त्या ऑनलाईन ट्रस्ट बिल्ड होत नाही कोणत्याही कस्टमरचा की कसं
कसं घेणार. आता आमच्याकडे आर्ट सिल्कच्या साड्या आहेत, आमच्याकडे प्युअर सिल्कच्या साड्या ज्याच्यावरती सिल्क मार्क इंडियाचा टॅग आहे. तर जेव्हा आम्ही प्युअर सिल्क म्हणतोय ना, ते प्युअर सिल्कच असतं. मी रॅन्डम इंस्टाग्रामवरती भरपूर पेजेस बघितले जे प्युअर सिल्क म्हणतात, पण ते प्युअर सिल्क नसतं. तर त्याच्यात खूप अभ्यास करून मी बघितलं की सिल्क मार्क इंडियाचा टॅग असलेलं प्युअर सिल्क, तर त्या साड्यासुद्धा आहेत, पण त्या थोड्या एक्सपेन्सिव्ह आहेत. ह्या साड्या एवढ्या एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. आता ही मी सांगते तुम्हाला, ही वाली साडी जी आहे ना, याचा ब्लाऊज पीस पण आहे आणि ही साडी काहीतरी एक तुम्हाला 3,500 वगैरे पर्यंत अशी आहे. मला एक्झॅक्ट प्राइस माहिती नाही, आधीच मी सांगते, टीम मेंबरना माहिती आहे, पण एक 3,500-4,000 हजार पर्यंतची याची रेंज आहे. पण ह्या अतिशय सुंदर साड्या आहेत. याची क्वालिटी मी दाखवू कशी ते मला कळत नाही ऑनलाईन, की बघा या साड्या किती सॉफ्ट आणि किती सुंदर आहेत. तर विचार करते की एखादं आता ऑगस्टमध्ये वगैरे जे एक्झिबिशन येईल, तर त्या एक्झिबिशनला मी प्रणामचा सगळ्यात पहिला स्टॉल लावू का, असा माझा विचार चालू आहे. किंवा तुम्ही सजेस्ट करा की सिंधुद्योगच्या दुकानाच्या बाहेर आपल्याकडे जागा आहे, तर एकदा तुमच्यासाठी मी काहीतरी असं स्पेशल हे ठेवू का, काहीतरी ओकेजन बघून, की सगळ्या लेडीज तिथे येतील आणि मग त्या ह्या सगळ्या गोष्टी बघतील. पण प्रॉब्लेम तोच होतो की एवढा लांब येणार त्या, मग त्यांना सगळं ते दाखवण्यासाठी व्यवस्थित जागा पाहिजे. तर बघू काय होतं. तुम्हाला काय वाटतं की शॉप लवकर चालू करू, की सध्या तुम्हाला मी ऑनलाईन या गोष्टी दाखवू आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता. सॉरी मुलांना सगळ्यांना मी सॉरी म्हणते, पण गिफ्टसाठी तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला देण्यासाठी, म्हणजे ज्यांची लग्न नाही झाले त्यांनी गर्लफ्रेंडला देण्यासाठी, ज्यांची लग्न झाले त्यांनी बायकोला देण्यासाठी आमच्याकडे खरंच अमेझिंग कलेक्शन आहे. मी ट्राय करते लवकर तुम्हाला हे दाखवायचं. आता मी जाऊन पहिलं नवऱ्याला बघते तुझं काम झालंय का आणि मी निघते. चल ना लवकर. ते नाही घेत आहे मी. झालंय का तुझं काम? साहेब रेडी होत आहेत. नाही त्याचं अच्छा कपडे आता बदलले, उद्या शांततेत असताना करते. माझ्या टम्बलरची ही जागा मस्त आहे, याच्यात छान बसतो तो मस्त. याच गाडीत टम्बलर बसतो, स्विफ्ट मध्ये बसतच नाही. चला कधी सोडणार आहेस काय समजत नाही. अरे किती वेळा मारशील तू, निघताना परफ्यूम मारलायस कुणाल? ते परफ्यूम इतका मारतोस ना, असं वाटतं ते घामाने ओलं झाले, ते परफ्यूमने ओलं झाले. चल नाहीच आहे, इथं दीदीच आहे. क्या कुठे आहे? तिसरा बेटा पण आहे, तिसरा बेटा. तर किट्टू काय करायचंय? कसं लागतंय? हा काय खाऊ? हे त्या पेस्ट्री बारक्यांसाठी आहे ना आमच्या, त्या खाऊ नका. बनू, आम्ही तुझा केक संपायची वाट बघतोय, तू कधी आम्हाला देतेस असं वाटतंय. सगळे वाट बघतायत, सगळे आम्हाला मिळेल.
काय बोलते पोट भरलं असेल ना म्हणून. देऊन टाक. बिट्टू बेटा बिट्टू बिट्टू तुला मी बोलवलं इकडे ये चल बोल मला नको आणखी आता तिची शपथ घेतली आईस्क्रीम नाही खाणार 21 दिवस काय बोलणार काय बाबा करायचा बायका असल्यावर असाच असतं. केलंस तू? काय खाल्लंस? कोणतं आहे होतं सांग मला. सांग आईस्क्रीमचं नाव सांग. उद्या शाळेला जाणार आहेस ना? स्कूल किती वाजता आहे? नक्की जाणार आहेस? खरं सांग. मग अशी काय बोललीस? काय करणार आहेस उद्या? दांडी. तू दांडी तुझी तू किती वाजता जाणार आहे? आम्ही 8 वाजता जाणार आहे. आज नाही 9 वाजता. वटपौर्णिमा. बरं पुन्हा कसं गाणं बोल. काय बाबा करायचा गावाला जावाचा आवाज मोठा. चाच म्हणतेस ना फक्त. चाल आवाज येतोय तुझा मला. काय बाबा करायचा गावाला जावाचा चाच म्हणते बघ. बोल 1 2 3 स्टार्ट. चा. पूर्ण म्हण आता पूर्ण. काय बाबा म्हण. काय बाबा करायचा म्हण. म्हण. कसं काय आहे? एकदा बोल. 1 2 3 स्टार्ट. म्हणजे काय आहे? पण काय आहे हे? अहो कुठे शिकली बाबू? नाही गेल्या वेळेला कुठे गेलेलो आपण? तुमच्या अॅनिव्हर्सरीला ना. एक्झिट कुठं? तुला माहिती आहे ना मग कशी जात होतस ना. ती बघ तिकडे जाऊन राईट. कुठे? हे काय राईटला जाऊन राईट. तर उद्या आहे वटपौर्णिमा आणि मी आधी ठरवलं होतं की मी इथे जवळच एक वडाचं झाड आहे तिथे जाईन आणि वडाची पूजा करेन. पण मला आता कळलं की वहिनीच्या इथे पण वडाचं झाड आहे. तर मग मी आणि वहिनी आम्ही दोघी एकत्र वटपौर्णिमेचं हे करू. बरं झालं तसं तर, कारण मी गेल्या वर्षी तर आईसोबत केली होती, म्हणजे कुणालच्या आईसोबत तिकडे वटपौर्णिमा केली होती. त्यामुळे सांगणारं कोणीतरी होतं. यावर्षी मला अचानक मांजर ओरडण्याचा आवाज येतोय एवढ्या वर एवढ्या पावसात. तर मी हे म्हणत होते की मग म्हटलं वहिनी आहे तर मग चांगलंच होईल. मोठं कोणीतरी सांगणारं आहे आपल्याला तर त्याच्यासोबत वटपौर्णिमा करू शकतो. तर उद्या सकाळी मी तिथे जाईन आणि वटपौर्णिमा करेन वहिनीच्या इथे जाऊन. आजचा दिवस खरंच खूप खराब गेला एकतर सकाळपासून. पण संध्याकाळी सगळ्यांना भेटून छान वाटलं. किट्टू बिट्टूला भेटलो, दादाचा बड्डे केला, तर सगळ्यांनी थोडंसं बरं वाटलं. नाही तर दिवसभर त्याच गोष्टींमध्ये आणि असं काहीतरी होत राहिलं की डोकं जड होतं माझं. तर मंडळी मी काय सांगत होते, प्रदीपच्या लग्नाचे तुम्ही ब्लॉग बघितले, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले. त्याच्यानंतर आता उद्या मी वटपौर्णिमेचा ब्लॉग तर नक्कीच करेन. मला वाटतं या वर्षात मी भरपूर चोऱ्या बघितल्यात आणि ह्या बारीक सारीक चोऱ्या आहेत, पण अशा प्रत्येक वेळी जर होत राहिलं तर तीच वृत्ती वाढत जाणार आणि मी किती इग्नोर करू. त्यामुळे आणि क्लिअर कट CCTV फुटेजेस आहेत आमच्याकडे, ज्याच्यामध्ये व्यवस्थित चेहरे दिसत आहेत. काही आजूबाजूची लोक त्यांना ओळखतात. आता फक्त पोलिसांनी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. जे त्यांना करणं गरजेचं वाटेल की नाही मला माहिती नाही, पण ते बघूया. त्यांनी आम्हाला 2 दिवस मागितलेत आणि आम्ही त्यांना ते 2 दिवस दिलेत. या 2 दिवसात काय हालचाल होतीये ती मला बघायला नक्कीच आवडेल आणि मग बघू काय होतं आहे ते. मी तुम्हाला त्याबद्दलचं अपडेट नक्कीच देईन. एक 4-5 दिवसानंतर देईन. की 2 दिवस त्यांनी म्हटले तर आपण एक 4-5 दिवस अजून वाट बघूया.
बाकी काही नाही. बाकी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी डेली व्लॉगिंग करेन आणि मला वाटतं की ऑलमोस्ट 30 दिवस तरी मी डेली व्लॉगिंग केलेलं आहे. तर जे चॅलेंज मी घेतलं होतं ते चॅलेंज तर मी पूर्ण केलं आहे. त्यामुळे माहीत नाही आता पुढे कंटिन्यू करेन की नाही माहीत नाही, पण आता मलाच आवडायला लागले त्यामुळे मी कंटिन्यू करेन. फक्त एक लक्षात घ्या की कधी कधी असं असतं ना की कधी कधी काहीतरी असं काम येतं ज्या कामासाठी त्या ठिकाणी राहावं लागतं आणि त्या ठिकाणी ते सगळं काम शूट जे काही असेल ते चालतं आणि ते लवकर रिव्हील करायचं नसतं किंवा ते सांगायचं नसतं. त्याचं एक प्रोसेस सगळ्या गोष्टींना खूप वेळ असतो. अशा वेळेला तुमच्यासोबत व्लॉग्समध्ये काय दाखवायचं, कारण जेव्हा पूर्ण दिवस माझा एका ठिकाणी बिझी असणार तेव्हा मी तुम्हाला काय दाखवणार ना, असं पण होऊ शकतं. मग अशा वेळेला मी कम्युनिटीमध्ये पोस्ट टाकत जाईन की बाबा आज व्लॉग येणार आहे की नाही, किंवा मी छोटंसं काहीतरी नक्कीच व्लॉग करण्याचा प्रयत्न करेन, पण मी असं काही खंड पडू देणार नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये. फार आवडतं आहे मला आता हे डेली व्लॉगिंग. की मी उद्या वटपौर्णिमेचा तर व्लॉग करणारच आहे, त्यामुळे तो तुम्ही नक्कीच बघा. मी सकाळी लवकर उठून आम्ही जाऊ वहिनीच्या इथे, त्याच्यानंतर तिथे वटपौर्णिमा करू आणि त्यानंतर कुणाचं काम जे आज अर्धवट राहिले ते त्याला उद्या पूर्ण करावं लागणार आहे. आणि तुम्हाला आठवतं का की मी खूप आधी बोलले होते की मी महिलांसाठी काहीतरी कामाचं बघते, ज्या महिला घरी असतात किंवा ज्यांचा छोटासा ग्रुप आहे किंवा काय आणि त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी काहीतरी चालू करणार आहे असं मी बरंच आधी सांगितलं होतं. ज्याच्यामध्ये काही मला थोड्याशा त्रुटी वाटल्या, त्याच्यामुळे त्या थोड्या गोष्टी मी मागे ठेवल्या. पण आता मला वाटते की मी ते चालू करावं. तर तुमच्यापैकी किती जणी इंटरेस्टेड आहेत त्याने प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की मी ते करू शकते का, मी ते केलं पाहिजे का, आणि मी तुम्हाला काही गोष्टींमध्ये हेल्प केली पाहिजे का. असं नाही आहे की मी जे काही सांगणार आहे ते त्यात तुम्ही पूर्ण सक्सेसफुल व्हालच असं आहे. तुमचे एफर्ट्स किती तुम्ही त्यामध्ये टाकताय किंवा तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे. आणि बिझनेसच्या बाबतीत म्हणजे मला कोणी मार्गदर्शन करणार नव्हतं, मी स्वतःहून सगळ्या अडथळ्यातून त्या ह्याच्यामध्ये आली आहे. आणि हा प्लॅटफॉर्म असा आहे ना की हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी फ्री आहे, यूट्यूब. त्याच्यामुळे इथे आपल्याला कॉपी करणारे, आपल्यासोबत आपल्यावर प्रेम करणारे आणि आपल्याला हेट करणारे सगळेजण आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरती मी त्या गोष्टींची सुरुवात नक्कीच नाही करणार. एक सेफ प्लॅटफॉर्म जिथे तुमच्यापैकी कोण जॉईन होत आहे त्यासुद्धा गोष्टीचा ट्रॅक राहील, कुठचे आय डी जॉईन होत आहेत ते सुद्धा आमच्याकडे त्याचं हे राहील. यासाठी इंस्टाग्रामवरती एक सबस्क्रायबर नावाचा एक हे आला आहे आणि यूट्यूबमध्ये फॉर मेंबर्स ओनली असं वालं जी गोष्ट आली आहे ते पेड आहे, त्याच्यामध्ये पैसे द्यावे लागेल. कारण आपण एखाद्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला फ्री मिळतं ना त्या गोष्टीची किंमत नसते. त्यामुळे मला वाटतं की ते पेड व्हर्जनमध्ये एका कमीत कमी अमाऊंटमध्ये तुम्ही तिथे अमाऊंट पे करून तुम्ही तिथे जॉईन व्हाल आणि त्यानंतर आपण जे इंटरेस्टेड लोक असतील जे जॉईन होतील त्यांना रोज वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण ते मार्गदर्शन करून आपण काही ना काहीतरी बिझनेस उभा करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 100 जणी जरी त्याच्यात जॉईन झाल्या तर त्या 100पैकी मला गॅरंटी आहे की 10 तरी जणी सक्सेसफुल होतील जर त्यांनी तेवढे एफर्ट्स टाकले तर. हा रेशो मी आत्ता सांगते. मला तर इच्छा आहे की 100 लोकांनी जॉईन व्हावं आणि 100च्या 100 लोकांनी फार चांगलं काहीतरी करावं. आपण थोडं थोडं जरी कमवतो ना तरी त्या गोष्टीतनं खूप काही करू शकतो. म्हणजे आजही जेव्हा मला आठवतं की एक 6 महिन्यांपूर्वी वगैरे, 6 नाही आय थिंक 2-3 महिनेच झाले असतील, आमच्याकडे जे कपल होतं ते सोडून गेलं, काम सोडून गेलं. त्यानंतर मी स्वतः पॅकिंग करायला बसायचे. मी जेव्हा पॅकिंग एक गोष्ट करत होते मला माहीत होतं की ती तेवढी गोष्ट विकल्यानंतर मला प्रॉफिट होतं 200 रुपये, पण त्या 200 रुपयासाठी सुद्धा मी मेहनत करत होते. त्यामुळे कधी हे समजू नका की अरे एवढं करून मला एवढेच पैसे मिळणार आहे. ते एवढे जे असतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसं आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे मी हा विचार करते आहे की सबस्क्रायबर्स ओनली आणि मेंबर्स ओनली अशा चॅनलमध्ये मुलींसाठी, महिलांसाठी, कारण बऱ्याच जणी जॉब करतात, जॉबच्या ठिकाणी त्यांना जॉब करून एक्स्ट्रा बिझनेस करण्याचं किंवा काय करण्याचं इन्कम सोर्स असं पटकन काही मिळत नाही, पण तो क्रिएट होऊ शकतो. आणि जर मला माहिती आहे आणि मी इझिली तो क्रिएट करून देऊ शकले तुम्हाला तर ते फार चांगलं आहे आणि आपण ते सगळेजणी करू शकतो. तर एक ट्राय करून बघायला काय हरकत आहे, राईट. तर तुमच्यापैकी किती जणी इंटरेस्टेड आहेत त्यांनी प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही ते करू शकता आणि तुम्हाला ते करण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात, ज्यावरून मी ते चालू करू की नको, किंवा मला ते किती लवकर चालू केलं पाहिजे याबद्दल थोडीशी कल्पना येईल. सो स्टे ट्यून. उद्याचा वटपौर्णिमेचा व्लॉग पण येईल आणि या वटपौर्णिमेच्या निमित्तानेच मी तुम्हाला सांगते की तुम्हा सगळ्यांचे मला इंटरेस्ट कळू देत या गोष्टींमधला, जेणेकरून मी लवकरात लवकर ही गोष्ट तुमच्यासाठी चालू करेन. सो बाय गाईज, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.